बोल. नमस्कार, माझे नाव काशीनाथ कुसरे. पहिला संगे म्हणते, पहिला संगे. गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललेलो आहे जेडपी शाळेमध्ये, आपली जिल्हा परिषद शाळा. त्या शाळेमध्ये आज आपण चाललेलो 15 ऑगस्ट कार्यक्रम शाळेमध्ये होणार आहे. तर त्या कार्यक्रमासाठी आपण शाळेत चाललेलो आहे. तर आपण व्हिडिओ कंटिन्यू करतो, तुम्हाला दाखवतो आमच्या शाळेमध्ये कसे प्रोग्राम होतात ते. त्यांना भरपूर उशीर झाला शाळेत जायला. आपण शाळेच्या जवळ आलेलो जाऊन दाखवतो. तुम्हाला शाळेजवळ आलेलो बघ, ती शाळा आहे आपली, तुम्हाला दाखवतो पुढे. बघा मागे आहे ना, हे बघा आज साहेब आलेले आहेत. काही खूप लांबून येतात ना सर, साहेब आलेले आहेत. शाळा नाही घेऊन जाऊ शाळेत. ही शाळा आहे आपली. ध्वजारोहणाचा कार्यक्रम चालू आहे पुढे. हर्षाताई नालावडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होतोय. आणि हे गावचे पुढारी व्यक्ती. हां, आता कसं आहे, पुढचा कार्यक्रम आता त्यांच्या हातात द्यायचा गावचा ना. कसं वयस्कर व्यक्तींचा आता दिला होता गावचा कार्यक्रम. प्रत्येक गोष्टीला म्हणजे ग्रामपंचायत सदस्य प्रत्येक गोष्टीला होकार देतात आणि ताईंचंही शाळेच्या वतीने खूप खूप स्वागत आहे. आपल्या सुगंधताई या त्यांचे स्वागत आहे शाळेच्या वतीने. शाळा आणि शिक्षक ह्या वर्षीपासून नवीन सुरू झालेली संकल्पना किंवा उपक्रम शिक्षण
त्यांची दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून ही नवीन शाळा म्हणजे नवीन सुरू झालेला उपक्रम आहे आयडॉल शाळा आणि उपक्रम ह्याच्यामध्ये. तर मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल की तालुक्यामध्ये आपली देवळी शाळा पहिली आलेली आहे. आणि तिथे क्रॉस व्हेरिफिकेशन झालेलं आहे 2 दिवसाखाली. तर शक्यतो जिल्ह्यामध्ये पण आपला नंबर येईल. आणि आता कलेक्टर साहेबांचा आहे जिल्हा पोलीस ठाण्याला आणि त्यांनी तिथे बोलवलं 10 वाजता की आपल्या जिल्ह्यामध्ये पण नंबर आलेला आहे शाळेचा. आणि खरोखर बाबा छान वाटतं की एवढ्या छोट्या ग्रामीण भागात असून पण त्यांच्यामध्ये पूर्ण निकष होते की म्हणजे मुलांचा अभ्यासापासून स्वच्छता परिसर सगळ्या गोष्टी. आणि आपली जी मुलं पुण्याला गेली होती रंगोत्सवमध्ये तर जास्त त्यांनी हे केलं कौतुक केलं म्हणजे आपला नंबर पण काढलेला आहे. आणि छान म्हणजे सगळ्यांचं सहकार्य असतं गावातल्यांचं म्हणून हे सगळं शक्य होतं. आणि यानंतर गेल्या वर्षी भारत टॅलेंट सर्च म्हणून परीक्षा असते आपली. त्याच्यामध्ये ती म्हणजे आपली स्कॉलरशिप वगैरे असते ना तशी परीक्षेसारखी परीक्षा आहे. तर त्याच्यामध्ये गेल्या वर्षी आपली आराध्या काशीनाथ विषय ती पहिला आलेली आहे. तिचाही सत्कार करायचा तिला तिच्याकडून ट्रॉफी आणि सर्टिफिकेट मिळालेलं आहे. आणि तिच्या सेंटरवर हिच्या क्लासची 100 मुलं होती. त्याच्यामध्ये मला वाटते आदर्श वगैरे सगळ्या शाळांची मुलं होती. तर तिच्यामध्ये तिचा नंबर आलेला आहे. मी सर्वांना विनंती करते की तुम्ही कौतुक करावं. मला काय करणार आणि संपूर्ण गावाच्या वतीने बाईंचं आम्ही स्वागत करतो. आणि पुष्पताई तुम्ही कशा दोघींची नेहमीच मेहनत असते. भाषेने सगळ्यांची सुद्धा. नमस्कार, माझे नाव आराध्या काशीनाथ विषय. मी आता 4थीत शिकत आहे. अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला शिरीष कुमार विषय जे काही सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. शिरीष हा सर्वांचा लाडका मुलगा होता. शाळेत त्याचा अभ्यास चांगला होता. मुलांसोबत खेळ खेळायचा, आईला स्वयंपाकात मदत करायचा. अनेक गोष्टी त्याला करता येतात. एकदा मुलांनी इंग्रजांविरुद्ध मिरवणूक काढली. करेंगे या मरेंगे, 40 कोट नहीं दबेंगे असा जयघोष केला. शिरीषने तिथे भाषण केला. तेव्हा इंग्रज पोलिसांनी लाठीमार व गोळीबार केला. शिरीष पुढे आला व म्हणाला, मुलींवर काय गोळ्या झाडतात, ही माझी छाती उघडी आहे. तेव्हा अधिकाऱ्याने खरोखरच त्याच्यावर गोळी झाडली. शिरीष पडला. पाणी पाणी असा शिरीष म्हणू लागला. लोकांच्या डोळ्यात पाणी आले, पण इंग्रजांनी त्याला पाणी दिले नाही. अनेक मुलांनी देशासाठी मरण पत्करले, ती अमर झाली. धन्य ती तेजस्वी मुले, धन्य तो शिरीष कुमार. जय हिंद, जय भारत. यानंतर निकिता वामन जाधव. ये बरं राहू दे शोध राहते. निकिता राहू दे शोध. या नमस्कार, माझे नाव निकिता वामन जाधव. इयत्ता 5वीत शिकत आहे. अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझे छोट्या बालमित्रांनो, आज स्वातंत्र्य दिवस. मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या ही नम्र विनंती. शिवरामहरी राजगुरू हे भारताचे स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख क्रांतिकारक होते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे तिन्ही क्रांतिकारक प्रसिद्ध होते. पुणे जिल्ह्यातल्या खेड या गावी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षणानंतर ते अरमतीस गेले. तेथे हनुमान व्यायाम शाळेत त्यांनी देशभक्तीचे विषय घेतले. वयाच्या 15 वर्षी स्मृती गावचे समाजसेवक आले, संजय विषय, संदेश विषय आणि तो पण साहिल कथोरे.
उपदेवाने त्यांच्याशी त्यांनी विशेष होते. मैत्री फुले येथे त्यांच्याशी क्रांतिकारक प्रसिद्ध होते. देशासाठी भाग घेतला, देश हक्कच परतले. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद, जय भारत. नमस्कार, माझे नाव दिव्य काशीनाथ पिशे. मी आता दुसरीत शिकत आहे. अध्यक्ष, माझे पूज्य वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या बाळमित्रांनो, आज मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती. यंदा आपला राष्ट्रीय ध्वज आहे. त्याला 3 रंग आहे. पहिला रंग केशरी, दुसरा रंग पांढरा, सगळ्यात खालच्या ह्याच्यावर हिरवा कलर आहे. निळ्या कलरचे अशोक आहे. त्याला 24 तारे आहेत. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, यानंतर जीप नलावडे. एकदम लहान दाखवतो. I wish you very happy. नमस्कार, माझे नाव मी एकदा अध्यक्ष आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट तुम्हाला जे काही सांगणार आहे ते पण ऐकून करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. त्यांना लोक कर्तव्य म्हणतात. त्याचा जन्म नागपूरमध्ये झाले. ते बुद्धिमान त्यांनी नोकरी केली नाही. त्यांनी लढा उभारला म्हणून त्यांना त्याचे खूप हालत झाले, पण ते म्हणले नाही. त्यांनी देशभक्तीच्या कविता पुस्तकात लिहिले, देशाची सेवा केली. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद. नमस्कार, माझे नाव सुनीता गुणवाणी. मी एकदा 5वी शिकत आहे. 15 ऑगस्ट 1947 भारतीय इतिहास का सर्वाधिक भाग्यशाली और महत्वपूर्ण दिन था जब हमारे भारतीय स्वतंत्रता सेनानियों ने अपना सब कुछ न्यौछावर कर भारत देश के लिए आज़ादी हासिल की. भारत की आज़ादी की भारतीयों ने अपने पहले प्रधानमंत्री का चुनाव पंडित जवाहरलाल नेहरू या जिन्होंने राजधानी नई दिल्ली लाल के और तिरंगा झंडा को फलंदाज कराया. आज भारतीय विधानसभा को भारत की आज़ादी की भारतीयों ने अपने पहले प्रधानमंत्री का चुनाव पंडित जवाहरलाल नेहरू के रूप में किया, जिन्होंने राजधानी नई दिल्ली लाल किले पर तिरंगा झंडा को फलंदाज कराया. आज भारतीय इतिहास हा दिन को त्योहार मनातो. जय हिंद, जय भारत. मराठी, इंग्रजी आणि तिन्ही भाषामध्ये मुलांनी केलेलं आहे आणि एकदम छोटी मुलं आहेत. पहिलीपासून सुरुवात केलेली आहे. भाषण झालेलं आहे. ओजस्वी सर्वांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. My name is Olga Doveste. I am a boy. My story name is The Thirsty Stone. One hot day, a crow was very thirsty. He looked for water. Here and there, but he could not find it. After a long
One by one, draw them to the water skin of drop. Then he was the clever so for a way that studied it away. यांचे शाळेचे स्वागत आहे. हे रेकॉर्ड होतोय काय बोलणार नाही सगळं अपलोड करेन मी नाही सांगितलं तर बरं तुम्हाला अस्मिता नामदेव हरड तुझ्या ना बिल बघायला कोणी किती पॅकेट देतो गावचाच आहे असं समजा कारण की आता 5 वर्षांनी मी गावामध्ये काम करतोय तर मला असं वेगळं पण काय वाटत नाही आणि विशेष कौतुक करायचं की गावचं पण जपलं गेलं आहे ती शांतता त्या गावामध्ये आहे आणि अजूनही तिकडनं शहरातनं इथे आल्यानंतर असं वाटतं की कुठेतरी आपण गावामध्ये सर्वप्रथम आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि त्या वरचे आभार की त्यांनी आज हा पाऊस थांबवला त्यामुळे आपण सगळे इथे व्यवस्थित जमून छान कार्यक्रम केला आहे आणि तितकंच कौतुक मॅडमचं देखील करायचं आहे की आता छोटी छोटी मुलं येऊन छानपैकी भाषणं करत आहेत अगदी रिपीटपणे इथे येऊन उभं राहून 2 शब्द बोलणं पण फार कठीण असतं पण या मुलांचं खरंच कौतुक आहे की त्यांनी सुंदर येऊन इथे भाषणं केली नक्की त्याच्यामध्ये यांचा पण थोडासा हातभार असणारच मॅडमचा तर या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं सांगायचं आहे की हा स्वातंत्र्य दिन आहे सोहळा पण ज्यावेळेला आम्ही खेड्यापाड्यामध्ये गावांमध्ये काम करत असतो तर बऱ्याचशा गोष्टी आम्हाला जाणून येतात जसं की टॉयलेट्स नसतात व्यवस्थित किंवा ती रंगरंगोटी नसते पण त्याचबरोबर आरोग्यावर पण आपण महत्त्वाचं काम केलं पाहिजे मुलांच्या बाबतीमध्ये कारण की जिल्हा परिषद शाळेत येणारी मुलं ही थोडीशी कुठेतरी फार्म हाऊसला म्हणा किंवा इतर ठिकाणी काम करणारी पालकांचीच मुलं असतात तर आरोग्याच्या दृष्टीने आम्ही विचार करतोय की या मुलांचा एक डेंटल कॅम्प घ्यायचा छानपैकी म्हणजे तिन्ही गावात घ्या तुम्ही जांभळा घ्या देवळी घ्या त्या मुलांना आरोग्याविषयी महत्त्व आपण पडून देऊ आणि छानपैकी आमचे डेंटल कॅम्प घेऊ की आज या लहान मुलांना दातांच्या पण समस्या भरपूर आहे आणि त्याच्यावर लक्ष दिलं जात नाही खास करून आणि त्या दातांचं लक्ष न दिल्या गेल्यामुळे त्यांचे परत पुढे आजार निर्माण होतात तर कुठचाही एक दिवस तुम्ही ठरवा त्या दिवशी आम्ही येऊ इथे आणि तिन्ही शाळेतल्या विद्यार्थ्यांना एकत्र करा आणि त्यांचं छान डेंटल कॅम्प त्यांना काय छोटेसे काय विचार असतील जे करण्यासाठी असतील तर आम्ही तरी किंवा मग आम्ही आमच्या क्लिनिकला बोलून त्यांना करून घेऊ हे आम्ही आमच्या रोटीतल्या व बंदोबस्तीच्या वतीने करू की बघा प्रत्येक ठिकाणी काय ना काय मिळते पाण्याची टाकी मिळते पण आरोग्याविषयी काही गोष्टी आहेत तर पाठपुरवठा होणं फार गरजेचं आहे म्हणून मी माझ्या क्लबच्या वतीने तुम्ही तिन्ही शाळांच्या मुलांना एकत्र करा आणि छानपैकी त्यांना समजावून घ्या आरोग्याविषयी स्वच्छतेविषयी आणि त्याचबरोबर त्यांची दातांची काळजी कशी घ्यावी भविष्यामध्ये तर त्याच्यावर देखील आपण छान त्यांना मार्गदर्शन करू म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो धन्यवाद
सहकार्य असतं शाळेमध्ये. गेल्या वर्षी बॅग वाटण्यापासून संगणक दिले, सगळं भरपूर सहकार्य असतं दादांचं. आणि नक्कीच आपण डेंटल कॅम्प घेऊयात आपण हे गणपती सुट्टीच्या नंतर किंवा अगोदर कधीही घेऊयात आपण. चालेल ते म्हणून सांगावं ना. चालेल. आणखी कुणाला काही मदत करते करायची? नमस्कार, मी विराज धुंडाराव रोटरियन. आज आम्हाला तुम्ही रोटरीला जे काय आमंत्रित केलं त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे धन्यवाद, त्यांचे आभार मानतो. तुम्ही आम्हाला बोलवलं. आज आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण इथे आज जमलेलो आहोत. रोटरीतर्फे आम्ही तुम्हाला वेगवेगळी मदत केलीच आहे, दरवर्षी करतोच. नक्कीच ह्यावर्षी आमचा प्रयत्न असेल का आपल्या या स्कूलला आपल्याला काय करता येईल ते नक्कीच आम्ही ते रोटरीच्या माध्यमातून करूच तुम्हाला. आज आम्हाला थोडं यायला लेट झालं, नाही तर आम्हाला पण चिमुकल्यांची भाषणं पण ऐकायला भेटली असती. आज काय असतं ना, माणूस पुढे गेल्याच्या नंतर हे जे बालपण आणि हे जे प्राथमिक शाळेत जे विद्यार्थी घडला जातो ना, तो इथे आज पण आम्ही जे घडलो ना, ते की स्टार्टिंगची जो टाईम असतो ना, तोच खूप महत्त्वाचा असतो. त्यातच माणूस खूप डेव्हलप होतो. आज आम्ही बघितले इथे छान शिक्षक वर्ग तुम्ही लाभलेला, छान मुलांकडे लक्ष देता, मुलं छानपैकी डेव्हलप झालेली आहेत. तर मुलांना पण मी नक्की सांगेल का पुढे या, भरपूर कशात भाग घ्या. इथूनच तुमचं नेतृत्व असं अंगी बांधलं पाहिजे. पुढे जाऊन खूप आपल्या गावासाठी काय करता येईल, आपल्या शाळेसाठी काय करता येईल, पुढे किती जरी गेलं तरी आपल्या गावासाठी काय करता येईल तेव्हा नक्कीच विचार करा. सगळ्यांना मी स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि इथेच मी दोन खरोखर म्हणजे देवळी आपलं गाव एवढं छान आहे ना, शांत आणि हे एकदम कुणाचंच काही नाही आणि खूप छान गाव आहे. मला इथे मला 8-9 वर्ष झाली, पण कधीही कुणाचा त्रास नाही आणि कुठल्याही मदतीला हाक मारा हे सगळे तयार असतात मला. कधीही काहीही कुठलंही काही नाही म्हणत नाही ते. आणि खरोखर खूप एकदम ग्रामीण भागात आल्यासारखं आणि शांत आणि समाधानी गाव आहे. तर आता सर्वांच्या वतीनं मी कार्यक्रम संपला असं हे करते आणि खाऊ वाटप सुरू आहे तुम्हाला. चॉकलेट यांना चॉकलेट पाहिजेत, भेटतील यांना पण. थांबा. मी इथं थांबतोय म्हणजे मला लवकर भेटेल. ए मला 4 पैसा का 4 2 भेटले रे, 2 भेटले. दोन चॉकलेट तर भेटलं आता आम्हाला. तर बिस्किट आणि कॅडबरी बाकी आहे. ए मीत, ए लाल्या द्या ना आम्हाला पण. ए मीत बघितलं मी, मग दे ना मग आम्हाला द्या ना. किती? एक नाही, मला एक नको आहे आणि एकच दिलं यांनी पण. मीत, ए मीत दे ना आम्हाला. दे ना मग दे आम्हाला. हां बघा मीतने दिला आम्हाला. मीतने केक आहे बाई. मेरे पडते चल मीच खिशात भरतोय यार, खिशात भरलाय घरी. सचिन हा खिशात भरतो. माझा युट्यूब पार्टनर आला सचिन. एक लॉलीपॉप एकच तुला का बिस्किट बाकी आहे ना अजून आणि कॅडबरी. ए विराग विरागने दिला का आपल्याला. ए विराग, ए विराग, ए विराग, विरागला आधी ना आम्हाला भेटलं. दे ना आम्हाला नाही भेटलं. दे ना
बघा भेटलं तर मला काय नाही वाटलं इथं. तिथे काय पेढ का लाडू मित्रांनो बघा आपल्याला लाडू पाहिजे लाडू देत नव्हतं ह्यो लाडू घेतो यांना देतो ना नाही ते जबरदस्त देतो ह्यो आपल्याला लाडू तर भेटले आपल्याला दे रे दे ना त्या लाडू दे ना तू नाही तू दे अरे दे तू दे दे रे नाही दे दे अरे पाहिजे त्याला दे अरे दे तू दे रे हाय गाईस आपण आलो रिक्षावाला बंटी सोबत. बंटीचे रिव्ह्यूज खूप सुंदर असतात. आता नवीनच या क्षेत्रामध्ये उतरलेलं आहे. माझ्यावर त्याला ह्या नवीन वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. ब्लॉग बनवला पण आम्ही आलो नव्हतो स्वतः ब्लॉग मध्ये आता हे सुमित भूषण आणि ऋषी ठिकाणा ब्लॉग मध्ये घेतोय आणि सुरुवात केली होती घरातून आज शेवट आता इथंच करतो आम्ही. तो दाखवतो बघा हे काय केक भेटलाय आणि खिशात चॉकलेट बघी बाहेर काढली ना गायब होतील माझ्या आहेत 5-6 चॉकलेट असेल 10-12 असतील आणि मला अजून बिस्किट आणि कॅडबरी नाही भेटली तर बघतो काय सोय होते कुठं आणि चला मग ब्लॉगच्या शेवट इथंच करतो भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये.